सकाळी न उठल्याबरोबर आणि माझं आवरून झालं, की मला पहिली नाश्ता लागतो, नाहीतर मला जमतच नाही. थोडंसं काहीतरी खाल्लं ना, तेव्हाच माझ्याकडून कामं होतात. तरी ते ना मस्त मूग फ्राय केले होते, तेही खाल्ले आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला किचनमध्ये जेवण वगैरे बनवायचं होतं, तर लगेच इथं चपात्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर भाजीची सुद्धा पूर्ण तयारी केली आणि चहासुद्धा केला होता. चहाला मला 10 वाजून जातात. ते खूप उशिरा जातात, मग त्याच्यामुळे मला थोडंसं उशीर होऊन जातं सकाळचं. तरी ते ना त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले कामंसुद्धा आवरून घ्यायचे होते. तर गहू वगैरे माझे सगळे संपले होते, पण हे डबे मी घासून काढले होते. त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आणि कूलरची हवा घ्यायला आपल्याला खूप आवडते, पण त्याच्यावर मधलं पाणी वगैरे काढायला जरा त्रासच होतोय. 2-3 दिवसामध्ये ना त्याचं पाणी नाही काढलं ना, इतकं घाणेरडा वास मारतो ना, त्याची हवा तर राहिली कुठे, पण त्याच्या वासानच माझं डोकं दुखायला लागतंय. तरी ते असे काही कामं करायला बसले ना, मी तर माझ्या लेकराची लुडबुड असतेच आणि त्याचं असं म्हणणं असतं, असं काही मी पाणी वगैरेचं काम काढलं ना, तो म्हणतो मी करतो आणि दुसरे किती आपण आवाज दिले ना, तर येणार नाही. पण हे कामं करायला त्याला प्रचंड आवडतात. पण मी काय त्याच्यावर सोडत नाही. कसं हातावर पडलं किंवा डोक्यावर पडलं तर लागून जाणार. त्याच्यानंतर आहे ना, मला दुसरी कामं होते, तर बेड वगैरे व्यवस्थित केलं. नंतर संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. थोडंसं मला बाहेरचं काम होतं ते करून घेतलं. येताना दूध वगैरे घ्यायचं होतं आणि राजूला ब्रेड घ्यायचे होते. आता त्याच्या आवडीनुसार घ्यावं लागतंय मला. मी तर काही खात नाही आता सध्या तरी, पण त्याच्यासाठी घेत असते. मग जेवणामध्ये नाही तर कढीची भाजी आणि चपाती, कढी पण मी बनवली होती. आता राजूची पप्पाची तब्येत खराब आहे म्हणून त्याच्यासाठी कढीची भाजी केली होती आणि आमच्यासाठी कढी केली होती. आता जेवण झाल्यावर कोणाला चहा लागते तर कोणाला काढा लागते. तर माझ्या भावासाठी चहा केला आणि त्याच्यासाठी नाही तर दुधाचा काढा केला होता मी. त्याची खूप तब्येत जास्त खराब झाली होती म्हणून. तर चला इथंच एंड करते. बाय.